आज तुम्हाला दाखवूया फोडणीची पोळी। इथे मी आदल्या दिवशीच्या पोळ्या घेतल्यात, त्या 6 पोळ्या आहेत, त्या आपण मिक्सर मधनं काढून घेऊया। थोडेसे तुकडे करायचे त्याचे। आपल्याला पाहिजे असं झालेलं आहे। आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण फोडणी करून घेऊया। गॅस सुरू करूया। आपण इकडे 3 टेबलस्पून तेल घेतोय। तेल तापलेलं आहे। आपण ह्यात घालूया 1 टीस्पून राई, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि 2 बारीक चिरलेले कांदे, चवीप्रमाणे मीठ। चपातीत मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचंय। थोडासा कांदा मऊ होऊन द्यायचा आहे। कांदा मऊ झालेला आहे। आता आपण ह्यात मसाला घालूया। आपला नेहमीचा घरात जो असतो तो मिक्स मसाला 1 टेबलस्पून। तुम्ही तुमच्या घरातील मसाला वापरू शकता। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यात आपण मिक्सर मधनं जी पोळी काढली आहे ती घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। पुन्हा मिक्स करायचं आहे आणि एक 5 मिनिटं त्याला असं छान अशी त्याला वाफ येऊन द्यायची आहे। गॅस बंद करूया। आपली फोडणीची पोळी तयार। आजकालचा ट्रेंड आहे रॅप। लहान मुलांना फार आणि मोठ्यांना सुद्धा रॅप आवडायला लागलेले आहेत। तर म्हटलं आता आपण आपल्या घरच्या घरीच रॅप करूया आणि तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याकडे चपात्या उरतात ना त्यापासून, आणि ते पण 2 प्रकारचे। तर चला सुरुवात करूया। आता आपण एक चपाती घेऊया आणि त्याला थोडंसं बटर लावून घेऊया। ही ना अशी थोडीशी कट करून घ्यायची अगोदरच। आता आपण सगळीकडे आधी चीज आवडीचा तो किसून घेऊया। आता आपण ह्यावर थोडासा बटाटा कापून घालूया। त्याच्यावरती थोडंसं मिक्स हर्ब टाकायचं आहे आणि मग तो असा फोल्ड करायचा आहे। त्याच्यानंतर इथे थोडासा कांदा घालूया आपण। त्याच्यावर पुन्हा थोडंसं मिक्स हर्ब। यात तुम्हाला पोळीला जर मिओनीज लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात। आणि इथे आता आपण टोमॅटो, काकडी, थोडीशी सिमला मिरची आणि पुन्हा त्याच्यावर चीज किसायचं आहे आपल्याला आणि तो पुन्हा असा फोल्ड करायचा आहे। आणि आता आपल्याला हे बटरवर थोडंसं शेकून घ्यायचं आहे। बटर टाकूया थोडंसं आणि बटर वितळून देऊया। बटर वितळलेलं आहे। आता आपण हे सगळीकडे छान असं पसरून घेऊया। दोन्ही साईडनी करायचं आहे आपल्याला। दोन्ही साईडने असा कुरकुरीत असा आपल्याला शेकून घ्यायचंय बटरवरती। हा झालेला आहे। आपण आता हा काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण दुसरा करून घेऊया। हा पण झालेला आहे। आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते। शिळी पोळी घ्यायची आणि त्याला सगळ्यात प्रथम बटर लावायचं आहे। त्यानंतर चीज सगळीकडे किसायचं आहे आपण। त्यानंतर थोडीशी काकडी, त्यावर थोडासा कांदा, मिक्स हर्ब्स घालायचे आहे। चिली फ्लेक्स सकट घातलेलं आहे मी। थोडासा बटाटा उकडलेला आहे। त्यानंतर टोमॅटो, परत मिक्स हर्ब्स घालायचे थोडेसे,
सिमला मिरची थोडीशी, पुन्हा थोडंसं चीज घालायचं आहे आणि आता हे फोल्ड करायचे. ह्याच्यात तुम्हाला टोमॅटो सॉस पाहिजे तर घालू शकतात, पण मी भरून घालते नेहमी पण. आणि पुन्हा हा आपल्याला गरम करायचं आहे. थोडंसं बटर घालूया, वरतीही लावूया थोडंसं. आता हे होऊन द्यायचं एका साईडनी आणि मग दुसऱ्या साईडनी करायचं आपल्याला. अशा प्रकारे आपले दोन्ही रॅप तयार आहेत. आता हा पलटून घेऊया. छान असा कुरकुरीत झालेला आहे, हा पण काढून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण हा लेफ्ट ओव्हर चपात्यांपासूनचा रॅप बनवलेला आहे. आता चपात्या जर शिल्लक राहिला तर नुसता चपात्याचा लाडू किंवा फोडणीची चपाती करायची नाही, तर हा प्रकारही करायचा आहे. आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून पिझ्झा. आता आपण पिझ्झासाठी सुरुवात करूया. तेल घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल टाका, नाही तर बटर टाकलं तरी चालेल. आता आपण यामध्ये अंडी टाकूया. चवीपुरतं मीठ. ही थोडीशी चिली फ्लेक्स आहे. मिक्स हर्ब हे मार्केटमध्ये इझिली मिळतात. ह्या ज्या पोळ्या आहेत ना, त्याला मी थोडीशी लसणाची चटणी लावून घेणार आहे. यामध्ये लाल तिखट किंवा लाल मिरची आणि लसूण, थोडंसं मीठ, ही मी आता ह्या अंड्यांवरती अशी ठेवून घेईन. छान झालंय. आता आपण याला जरा उलटून घेऊया. आता यावरनं आपण थोडासा शेजवान सॉस लावून घेणार आहोत. शेजवान सॉस असेल तरी चालेल, नसेल तरी तुम्ही सॉस किंवा ही आधी लसूणची चटणी लावली ना, ती लावली तरी चालेल. आता यावर आपल्याला दुसरी पोळी जी आहे चपाती ती ठेवून घ्यायची आहे. तुम्ही पोळी म्हणा, चपाती म्हणा, काही चालेल. लगेचच मी ही जी लसूण चटणी आहे आपली ना, ती त्याला पोळीला लावून घेणार आहे. आता यावर आपण थोडंसं चीज किसून घेणार आहोत. लगेचच आपल्याला आता लाल सिमला मिरची थोडीशी टाकून घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. यामध्ये तुम्हाला मशरूम आवडत असतील तेही टाकले तरी हरकत नाही. पिवळी सिमला मिरची, थोडी हिरवी सिमला मिरची, हे स्वीट कॉर्न आहेत. पुन्हा मी त्यामध्ये हे मिक्स हर्ब आहेत ते टाकून घेणार आहे. अगदी थोडी चिली फ्लेक्स. आता ना मी कांदा विसरली आहे, कांदा पण टाकून घेते. आता पुन्हा चीज टाकून झालंय. पुन्हा मी थोडासा मिक्स हर्ब टाकणार आहे आणि चिली फ्लेक्स अगदी थोडी टाकायची. अगदी थोडं मी मीठ टाकते. चीजमध्ये मीठ असतंच ना. आता थोडं झाकून ठेवते. आता चीज मेल्ट होण्याची आपण वाट बघूया. अगदी 2 ते 3 मिनिटात आपला पिझ्झा तयार होणार आहे. गॅस मात्र अगदी कमी आचेवरती ठेवायचा आहे. बहुतेक आपला पिझ्झा झाला असणार. हो, छान झाला आहे. आता आपण तो पिझ्झा पॅनमध्ये काढून घेऊ. अगदी छान झाला आहे. आता आपण हा पिझ्झा कट करून घेऊया. आपल्याला माहिती असेल की फोडणीची पोळी, गुळाचा लाडू, शिळ्या पोळ्यांचा आपण किंवा शिळ्या चपात्यांचा आपण नेहमी बनवतो. पण हेच न खाऊन मुलांना नेहमी कंटाळा आला आणि नवीन काहीतरी प्रकार करावा म्हणून मी आज पिझ्झा करून बघितला आणि तो सगळ्यांना आवडला आणि तो तुमच्याशी म्हणून शेअर केलाय. चपाती नूडल्स. चपाती नूडल्ससाठी चपात्या आपल्याला कट करायच्या आहेत. त्या कशा कट करायच्या त्या मी तुम्हाला सांगते. ह्या 4 चपात्या आहेत. एकावर एक सगळ्या अशा ठेवून घेतल्या
आणि त्याला असं राऊंड करणार आपण. हे राऊंड झालं की सुरीनी अशा पद्धतीने आपण कट करणार आहोत. अशा पद्धतीने सगळी पोळी आपण कट करून घेतली आहे. अगदी छान स्ट्रिप झाल्या आहेत. आता हे आपण बाजूला ठेवूया. लगेच यासाठी लागणारा कांदा आपण चिरणार आहोत. कांदाही व्यवस्थित बारीक लांब चिरणार आहोत. सगळा कांदा असा थोडा सुटीत करून घेणार आहोत. कढई आपण गरम करून घेऊया. मी गॅस चालू करते. कढई छान गरम झाली आहे. आता आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. इथे मी लसूण क्रश करून घेतलाय. आपण आलं लसूणही टाकणार आहोत, पण लसूण क्रश केलेला खूप छान लागतो म्हणून मी तो घेतलाय. हा 4 ते 5 पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्याबरोबर 1 मिरची कट केली आहे, ती टाकणार आहोत. लसूण छान फ्राय करायचा आहे. आपला लसूण छान फ्राय झाला आहे. हा 1 कांदा लांब आपण चिरून घेतलाय, तो टाकणार आहोत. यामध्ये भाज्या खूप जास्त परतवायच्या नाहीये किंवा शिजू द्यायच्या नाहीयेत. थोडा क्रंच राहायला हवा त्याचा, म्हणून अगदी थोडं परतवणार. लगेच मी कोबी टाकते. कोबी घेताना ना बऱ्याचदा अगदी कोवळा कोबी घ्यावा की तो पटकन शिजतो. आणि दुसरी टीप म्हणजे त्याला मागून थोडंसं ना नखाने दाबून बघायचं की अगदी सॉफ्ट असेल तो कोबी चांगला असतो. मी आता इथे सिमला मिरची चिरून घेते. आता सिमला मिरची एक मध्यम आकाराची घेतली होती, ती सगळी मी टाकली आहे. इकडे मी अर्धा गाजर चिरून घेतलंय, असं लांब चिरून घेतलंय, ते टाकणार आहोत. खरं तर ही रेसिपी केवढी पौष्टिक आहे ना, मुलांना खूप जीवावर येते. तसं कोबी, सिमला मिरची किंवा गाजर खायची, पण ह्या निमित्ताने मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात, ते मात्र मला खूप समाधान असतं. आता इथे आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आलं लसणाची पेस्ट 1 टेबलस्पून आणि ही काश्मीरी मिरचीची पेस्ट आहे, ती टाकणार आहोत. ती 2 टेबलस्पून घेतली आहे मी. आता लगेचच आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे. सोया सॉस 1 टेबलस्पून, चिली सॉस 1 टेबलस्पून आणि हे टोमॅटो केचप आहे, तेही 1 टेबलस्पून. इथे आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये थोडी टाकणार आहोत. कारण काय ना, जास्त पाणी टाकणार नाही आहोत, कारण त्या नूडल्सला, त्या पोळीला हा सगळा मसाला चांगला चिकटला पाहिजे आणि चविष्ट लागतं. त्यामुळे हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत. अगदी थोडं, जास्त पाणी टाकायचं नाहीये. आपण सोया सॉस टाकलाय, थोडंसं आंबटसर होत आहे म्हणून मी साखर टाकणार आहे. 1 टीस्पून साखर टाकते. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. आता लगेचच मी ह्या कट करून ठेवलेले जे पोळ्या आहेत किंवा नूडल्स आहेत त्या टाकणार आहे. मीठ टाकूया. मीठ मात्र आपण बाकीचे सगळे सॉस टाकलेत त्यामध्ये मीठ असतं, मीठ जरा सांभाळून टाका. चवीनुसार मीठ. यामध्ये आता आपल्याला थोडी कांद्याची ही जी पात आहे ना, ती बारीक चिरून घेतली आहे मी, ती टाकणार आहोत. आपल्या चपाती नूडल्स तयार झाल्यात. आता मी त्या सर्व करून घेते.
थोडी कांद्याची पात गार्निशिंग करता आपण टाकूया. रेसिपी तर झाली आहे. आता तिची मी चव घेऊन बघते ती कशी झाली आहे म्हणून. आहा, मस्त. चपातीनी तर बाजीच मारली आहे. एकदम मस्त झाली आहे चपाती नूडल्स. तुम्ही नक्की करून बघा. उरलेल्या चपात्यांचा केक. आपल्याला लागणार आहे 1.5 कप चपात्यांचा चुरा. तर या चपात्या मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. त्याचे असे तुकडे करून करून आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया. या सगळ्या शिळ्या चपात्या आहेत. ह्याचा चुरा बनवून घेऊया. हा इतका बारीक आपल्याला चुरा बनवायचा आहे. आता यात आपण बाकी सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया. यात घेतला आहे मी 4 टेबलस्पून मैदा, 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट. हे आपण जरासं मिक्स करून घेऊया. आता आपण सगळे वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत. त्यात या ब्लेंडर मध्येच मी घेणार आहे अर्धा कप ऑइल. त्यात घालूया 1 कप पिठी साखर. आता यात जाणार आहेत 2 अंडी. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण ब्लेंड करून घेऊया. आता हे मिक्सचर आपण आपल्या ड्राय इन्ग्रेडियंट्स मध्ये मिक्स करूया. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता यात आपण घालूया 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता शेवटला मी घालणार आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता हे बॅटर जे आहे आपलं केकचं ते मी या ग्रीस्ड आणि डस्टेड मोल्ड मध्ये घालणार आहे. हे थोडं आपण टॅप करून घेऊया म्हणजे जे एअर बबल्स असतील ना ते रिलीज होतील. तर आता आपल्याला हे बेक करायचं आहे. त्यासाठी मी ओव्हन 200 डिग्रीज वरती प्रीहीट करत ठेवलं आहे. हे आपल्याला बेक करायचं आहे 180 डिग्रीज वरती साधारण 30 to 35 मिनिट्स साठी. हा आपला केक रेडी झाला आहे. आता हा आपण अनमोल्ड करूया. आता नेक्स्ट टाइम ना तुम्ही चपात्या जरा जास्तीच बनवा, कारण आता मी तुम्हाला हा केक तर दाखवला आहे. आज मी मस्तपैकी पोळीचा लाडू दाखवते. तर आपण सुरुवातीला काय करूया, साखर बारीक करून घेऊया. साधारण 1 वाटी घेतली. मी तुम्हाला जेवढा गोड पाहिजे तेवढं करायचंय. साखर बारीक झालेली आहे. आपण आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण थोड्या पोळ्या आहेत ना त्या मिक्सर मधनं काढून घेऊया. जे तुकडे करायचे आता आपण तूप घेऊया. साधारण 2 तरी टेबलस्पून तूप लागेल आपल्याला. आता हे मिक्स करून घ्यायचंय. आणि जर वळता आले नाही तर थोडंसं तूप अजून घातलं तरीही चालणार आहे. व्यवस्थित मिक्स झालंय. आपल्याला हवा तेवढा मोठा, हवा तेवढा लहान तुम्ही करू शकता.